हॅलो मंडळी, कशा आहे? तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर. ओनली राडा. राडा म्हटलं तर राडा तर झालाच पाहिजे. तर आज आपण जाणार आहे एक न्यू कार घ्यायला, आणि ती कार तुम्हाला माहिती आहे कुठली आहे, कारण की ती तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल. तर कुठली कार आहे तरी पण एकदा कमेंट करून सांगा मला कुठली कार आहे, तुमची फेवरेट आहे की नाही, तुमच्या घरी आहे की नाही. तर चला पुढे बघूया. तर आपण आज सर्व फोन वगैरे केलेला आहे डीलरला, कारण की ती कारसाठी मी खूप मेहनत केली, म्हणजे खूप खूप काही फोन वगैरे केला, तेव्हा ती कार मला ॲचिव्ह झालेली आहे. आणि ती आज स्वप्न माझं होता की एक कार या लॅस अँटॉसच्या शहरामध्ये मी घेऊन येणार आहे, आणि हां, तो स्वप्न आज पूर्ण होणार आहे. आणि आज पूर्ण हे सिटीला दाखवणार आहे की इंडियावरून मी कार आणलेली आहे, कारण की मोठे मोठे लोक आहे, पण मोठे मोठे कॉन्टॅक्ट करून पण हे नाही झालेलं आहे. पण फ्रँकलिन दादा, मायकल दादाचे मुलं हे इम्पॉसिबलला पॉसिबल करणार आहे. तर मी आज काल रात्रापासून झोपलो नाही, कारण की ही कार बघायसाठी मी खूप उत्सुक आहे. आणि आज बोललं तर खूपच मजा येणार तुम्हाला पण आणि मला पण, कारण की ही कार खूपच डेंजर आहे. कारण की आपल्या इथं 7 सीटर बोलवून त्यात 10-12 जण भरतात. तर पाहूया आज ती कार कशी दिसणार आहे कशी नाही. पण मी आज डीलरला खूप फोनमध्ये खूप त्रास दिला, त्याला काय पण करून बाबा कशी पण करून हाणून टाक, आणि त्यांनी भाईनी हाणलेली आहे. कारण की त्याचा पण खूप ओळख आहे, आणि जो पण असा इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असतो कार्सला, आपल्या शहरातून त्या शहरात, त्या शहरातून या शहरात. तर तशी तो आज आलेली आहे. आणि आपली कार, खरं बोलू तर ती कार आलेली आहे या शहरमध्ये, आणि ती कार आणायला गेलेला आहे डीलर, कारण की फोनवर सर्व सकाळी 7 वाजताच बोलून झालेलं आहे. आणि आज आपण आता जाणार आहे, कारण की तो लोकेशन त्यांनी मार्क केलेला आहे. तो बोललेला आहे की मी हे लोकेशनवर मार्क करून राहणार आहे, आणि आपण त्या लोकेशनवर पोचलेलो आहे. आणि येता येता रात्र झालेली आहे, डोळ्यातून पाणी पडून डोळ्याचे अश्रू सुजलेले आहेत डोळे, गाडी चालून. आणि ते आता बघून गाडीला ते डोळे एकदम मोतीसारखे चमकणार आहेत. तर पाहूया आपण पण. आणि कुठलं लेफ्ट बोललेलं आहे, तर हां, आपण लेफ्ट घेऊया, कारण की तो बोललेला आहे की पार्किंग लॉटच्या इथं मी गाडी ठेवलेली आहे, आणि मी पण आहे. आणि ही माझी गाडी घेण्यासाठी मी माझ्या शेजारच्या काकूच्या पोराला बोलवलेलं आहे, आणि काकूचा पोरगा पण यायला पाहिजे, नाही तर तो आराम करून स्वतःच्या टपोरी मित्रांसोबत फिरत असतो. तर तो यायला पाहिजे, कारण की ही गाडी पण खूप महागडी आहे, कारण की ही पण चोरीची गाडी आहे. आणि आता पहिल्यांदा माझी स्वतःची गाडी घेणार आहे. तर आता पाहूया, कुठं दिसत तर नाही कुठं आहे. आणि लाल बावटे, अरे हा यो काकूचा पोऱ्या पण आहे, आणि आपला डीलर पण आलेला आहे. आणि आपल्या डीलरचं नाव आहे काय कॉमेडी नाही, पण आपल्या डीलरचं नाव आहे चिंटू. तर चिंटू डीलर आहे, कारण की हो दिसतो चिंटू पण करतो मोठे मोठे कामं. आणि इथं आपण गाडीला या ठोकलेलं आहे, कारण की नवीन गाडी येणार आहे, तर होता ही है मेरे दोस्त. आणि गाडी इथं मस्तपैकी पार केलेली आहे. आणि चिंटूला भेटायला जाऊ त्यापेक्षा काकूच्या पोराला बोलले, हे बाबा ते गाडी आणलेली आहे, गाडी व्यवस्थित सोड, जास्त टपोलगिरी करू नको, कोणाला बसू नको, आणि गाडी आहे तिथं माझ्या घराच्या पार्किंगजवळ लाव, नाही तर तुझ्या घराजवळ ठेव, पण गाडी व्यवस्थित आण, मी येतो तुझ्या घरी संध्याकाळी चावी घ्यायला, ओके ना? तर मारील बुक्कीत टेंगूल. तर इथं जाऊ, चला आपल्या चिंटूला भेटूया. चिंटूला मग, अरे आयला चिंटूला फुल मॅचिंग घातली माझ्या कलरसाठी. अरे काय रे चिंटू, कसा आहेस, बरा आहेस ना भाई, व्यवस्थित सर्व गाडी वगैरे आणली ना? अरे भिवू नको भाई, इथं तुला भिवरत नाही, ओके? अरे आणली ना, का टेन्शन नाही रे फ्रँकलिन दादा, फुल व्यवस्थित आहे, बघ चेक कर घातलास. अरे बाबा ते चेक करायला लागणारच, मला बाहेरून आली गाडी, एवढे पैसे दिले गायसला, माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे का? $70,000 गाडी घेतली, आणि मला मार्क पडले, कारण की इम्पोर्ट ड्युटीज वगैरे खूप काय लागलेलं आहे, आणि इथले गव्हर्नमेंट टॅक्सेशन, अजून RTO वगैरेला फाईल नाही दिलेली मी. RTO फाईल वगैरे करायची आहे शेअरमध्ये, अजून मला खूप काय करायचं आहे. गाडी तर फुल व्यवस्थित आहे. आईला तर नाही, फुल ते चिंटूला मेकअप आहेच्या गावात, फुल गोरा वगैरे होणार रे, फुल एवढा वाटायला वट वाटायला पाहिजे. व्हिडिओ शूट करतो त्याला म्हटलं की मला पण घ्यायचं आहे, यायला तर तो पण गोरा होणार आहे फुल. इथं बघू शकता काय तुम्ही, व्ह्यू म्हणजे एक नंबर दिसतं यार, खतरनाक. इथं सर्वात वेगळी म्हणजे एकटीच एकुलता एक गाडी आहे आपल्या शहरामध्ये, याच्या गावात नजर नको लागायला कोणाची. बघू शकता थोडा कलर मला एवढा फार आवडला नाही, मी थोडा याला मॉडिफाय करू, तिची पण व्हिडिओ होणं, पण मॉडिफाय कसं करायचं, कारण की सर्व काय करायचं आहे तुमच्यासोबतच करायचं आहे. आणि बघू शकता याचा आतमधीतला इंटिरियर वगैरे, इंटिरियर व्हाईट आहे, हिला जो सूट होतो आहे, इथे थोडं आपल्याला म्हणजे विंडोज वगैरे आहेत ते थोडं आपल्याला हे करायला लागतील, काय बोलता, ब्लॅक वगैरे करू. आणि बघू शकता तुम्ही बॅक व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, 360 व्ह्यू, कुठल्या पण व्ह्यूनी बघा तुम्ही बोरच होणार नाही. आणि इथं बघा आतमध्ये तुम्ही, म्हणजे मला तर फुल सूट होतो आहे, पण आपल्याला काय सूट होणार म्हणजे तर म्हणणारच आहे, कुठली पण गाड्यांना सूट होणारच, कारण की आपण चालवणार रफ अँड टफ. ह्याच्या गावात लईच भारी आहे. अरे असं वाटतं परत जाऊन एकदा बसावा ह्याच्या गावात, पण चिंटू पिसले रे, त्याला जायचं आहे. अरे फ्रँकलिन दादा लवकर कर ना, मला जायचं पण आहे. अरे बाबा येतो गे, किती ते नुसतं गोंगाट. अरे नाही रे, खरंच आता मला 2 गाडी डिलिव्हरी करायची आहे, अजून एकच झालेली आहे. हे घे बाबा, घे पैसे घे, नीट जा, आणि परत एकदा भेटू, अशा गाड्या परत दे. आणि काकीचा पोऱ्या तू पण नीट घेऊन जा गाडी. हो दादा नक्की.
हां, तर तो पण गेलेला आहे आणि आत्ता घेऊया आपली गाडी पहिला. अच्छा, गावात तरी आपली काही चोरीची सवय जात नाही. हात तो हात. चला भाई आपली गाडी घेऊन जाऊ आणि मस्तपैकी आपल्या गॅरेजला ठेवू आणि नेक्स्ट डेला आपण मस्त मॉडिफिकेशन करू, कारण की खूप काय मॉडिफिकेशन करायचं आहे. कारण की मी खूप ट्राय केला की बोलत होतो की मला टॉप मॉडेल द्या, पण ते लोक मला बोलले की बेस्ट मॉडेलच भेटेल, टॉप मॉडेल नाही भेटणार. आणि पण एकच कार होती ती, पण ती कशी पण टाकून ते लोकांनी शिपमध्ये दिलेली आहे आणि ते शिपवरून नंतरला मला प्लेनमध्ये शिफ्ट केलेलं आहे, कारण की ती शिप होती ती प्रॉपर लॉस एंटॉसला नव्हती येणार, कारण म्हणून ते लोक प्लेनमध्ये शिफ्ट केलं. त्यामुळं माझा खूप पैसे असेच वेस्ट गेलेले आहेत. काय माहिती डीलरने झोल केला असेल आणि नाही सांगता येत नाही काय झालं आहे. आता जाऊ दे, ते थोडं झालेलंच आहे आणि थोडे पैसे उधार घेतलेले आहेत ते मिनिमम, आणि थोडे माझे फ्रेंड्सवरून त्यांना पण द्यायला लागतील, कारण की माझ्याकडे एवढे पैसे नव्हते $70, कारण की माझ्याजवळ फक्त होते $50. तर $20,000 मला थोडा करायला लागेल, ते करू झोल. तर तुम्ही बघू शकता सिनेमॅटिक शॉट्स. आईच्या गावात का चमकते कार, मतलब PPF वगैरे करायचं खूप बाकी. आईच्या गाव ठोकली आईच्या गाव वाचलेली आहे आणि कसलं कट. आणि फ्रँकली पहिल्यांदा गाडी एवढा सावकाश चालत असेल, कारण की त्याला खूप आवडली गाडी. तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघितलं असेल, काय दिसतं काय बघू शकतो. आईच्या गावात ड्रिफ्ट करायचा प्रयत्न करत होतो, पण नंतर बोललं नको, नवीन गाडी आहे. तर मी विचार केला की पहिली गाडी घेऊन जाऊ आणि मस्त की पूजा आपल्या मायकलच्या घरी करू. पण मायकल गेलेला आहे त्याच्या फॅमिलीसोबत डिनरला आणि तर थोडा डिस्टर्ब नको म्हणून मी विचार केला राहू द्या, आपण उद्या जाऊन त्यांना सरप्राईज देऊ आणि बोलू ही गाडी घेतली. तसं मी सांगितलेलं आहे, कारण की त्यांच्या ओळखीचे मुलं हे लवकर झालेलं आहे पॉसिबल. तरीही बोलून 6 महिने लागले माझ्या गाडीला यायला. तर खूप मोठी वेटिंग होती, पण ठीक आहे, एवढा काय नाही, कारण की मेन गाडी भेटली तो महत्त्वाचा आहे. हिला मस्त की रपटो गाईज बघू शकता, लोकांचे रिॲक्शन बघू शकता तुम्ही कसे माझ्या गाडीवर बघत आहे. तर पहिलाच घरी जाऊन आईला सांगायला लागेल की आई हिची नजर उतर. तर इथं आलेलं आपल्या घराजवळ गाईज, तर बघू शकता आपल्या घराजवळ आलं आहे. तर थोडा रिवर्स घेऊया. यो माझं घर नाही तर कोणाचं घर आहे, आईच्या गावात गाईज तुमच्याच फ्रँकलिनचं घर आहे, एवढा पण चकित होऊ नका. आता गॅरेज खोललं तर त्यात तुम्हाला एक वेगळ्याच गाड्या दिसतील, कारण की त्यात मी लपवल्या चोरीच्या गाड्या. आई क्रॅश लागला रे गाडीला. काय नाही काय, चला आपला तसा पण पूर्ण कलर वगैरे काढायचा, तर त्यापेक्षा आणि थोडा कलर काढला तेवढा चालतो. पहिला गाडी ठोकली तर अशी नजर वगैरे कलकी सगळी निघून जाते. आत्ता बघू शकता गाईस मस्तपैकी गाडी लागलेली आहे आणि आपली व्हाईट परी बोललं तर सॉलिड परी ही फक्त आपल्या कुठल्या मेन कामाला नेतो, अशा चोरीवरच्या कामाला पण ही गाडी नेत नाही. त्यासाठी आपल्या पार्टी गॅरेजमध्ये गाड्या चोरीच्या तर बघितलं असेल तुम्ही, दिसल्या 2 गाड्या. तर लुक बघा गाईस का सेक्सी वाटतात दोन्ही सोबत. अगर ही मायकलला गाडी आवडली तरी गाडी मायकल पण घेऊ शकतो गाई सांगता येत नाही, कारण की मायकलला पण खूप कार्स आवडतात माझ्यासारखे. तर इथं बघू शकता आपलं कार वगैरे मस्तपैकी पार्क केलेलं आहे. तर तुम्हाला पाऊस आलेला आहे तर थोडा तुम्हाला एक मस्तपैकी अजून एकदम चांगला व्ह्यू दाखवतो, कारण की त्याने अजून तुम्हाला एकदम क्लॅरिटी दिसेल काय आपली गाडी बाप आहे. तर गाईस तुम्हाला कशी वाटते गाडी कमेंटमध्ये करा, आणि कुठलं मॉडिफिकेशन आणि कुठले ऑलिव्ह वगैरे म्हणजे कुठले टायर्स वगैरे चेंज करू पुढच्या व्हिडिओला असं तुम्हाला भेटेल ते मला नक्की सांगा. आणि गाईस तुम्ही नंबर प्लेट पण सांगा मला नक्की कुठली ठेवू, म्हणजे जशी MS ठेवू की कुठला लकी नंबर असेल तर तुम्ही सांगा, नाही तर मग मला स्वतःला ठेवायला मी डिसाईड नाही केलं तर मी डिसाईड करणार. तर गाडी तुम्ही लुक बघायचं तर लुक बघा, बादशाह लुक आहे बादशाह. यो लुक कधीच भेटणार आहे तुम्हाला. गाडी बघू शकता गाईस काय लुक आहे, काय तिचे टायर्स, काय तिचे डोले, काय तिचे नखरे. आईच्या गावात गाईस हिला आपण मॉडिफिकेशन केला ना, RGB लावली ना, आईच्या गावात त्या आंटीची वाट लावली पूर्ण माझ्या सिनेमॅटिकची. आईच्या गावात लेंडूक. तर जाऊ शकता. तर बघू तुम्ही गाडी गाईस माझ्या घराला एकदम सूट होते गाईस, मला तर खूप आवडली आहे. हिला जरा ठेवूया पाठीमागं. आता मला झोप पण खूप आलेली आहे. हिला डायरेक्ट मॉडिफिकेशन करून जी मस्त की पूजा वगैरे करू, थोडा मायकल दादाला पण बोलू, आपली लोक असल्यावर कसं आपल्याला आनंद होतो, आणि 2-4 माझे मित्र आहेत त्यांना पण बोलू आणि आपली गाडीची पूजा वगैरे समारंभ 16 करू. आता गाडी पार्क करून मी पण जातो घरी. मला झोप आली आणि जेवण करायचा प्लॅन चालला रेस्टॉरंटमध्ये, पण नको, आई बोलली घरी आहे जेवायला, आणि आई पण जेवून झोपल्याचे कारण की रात्र खूप झालेली आहे. आणि इथं पण घरी जाऊन भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये.